In the last lecture, we have studied about what is meant by sericulture, lac culture and the microbes for human welfare आणि microbes in food मध्ये कसे वापरले जातात, म्हणजेच मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर ह्युमन वेलफेअरसाठी कसा केला जातो किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम फूडमध्ये कसे वापरले जातात हे मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलेले आहे. नाउ इन द टुडेज लेक्चर वी विल स्टडी अबाउट डेअरी प्रोडक्ट्स. आता मायक्रो ऑर्गॅनिझमचा डेअरी प्रोडक्टमध्ये काय यूज होतो ते आपण बघूया. सगळ्यात पहिल्यांदा हे नाव लक्षात ठेवा, लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरिया जर कन्सिडर केले, जसं की लॅक्टोबॅसिलस, हे नाव लक्षात ठेवा. लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरिया ह्यांना का म्हटलेले, कारण त्यांचं नाव काय आहे तर लॅक्टोबॅसिलस आहे आणि ते काय करतात तर लॅक्टिक ॲसिड तयार करतात. मग हे कधी तयार करतात तर ज्यावेळेस हे लॅक्टोबॅसिलस मिल्कमध्ये ॲड केले जातील तर त्यावेळेस ते काय करतात तर मिल्कमधलं जे लॅक्टोज शुगर आहे त्याचं कन्व्हर्जन ते काय करतात लॅक्टिक ॲसिडमध्ये करतात. म्हणजे लक्षात आलं का बघा, लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरिया म्हणजे बेस्ट एक्झाम्पल लॅक्टोबॅसिलस, हे नाव लक्षात ठेवा. आता हे जर दुधामध्ये टाकलं तर ह्यांचं काम काय तर दुधामध्ये जे लॅक्टोज शुगर प्रेझेंट असतं त्याचं कन्व्हर्जन ते कशामध्ये करतील लॅक्टिक ॲसिडमध्ये करतील. आता लॅक्टिक ॲसिडमध्ये कन्व्हर्जन झालं की हेच लॅक्टिक ॲसिड जे आहे ते त्या मिल्कमध्ये कोॲग्युलेशनला चालू करतं, म्हणजे गाठी व्हायला सुरुवात करतं, म्हणजे दुधाच्या गाठी बनवायला सुरुवात करतं आणि त्याच्यामुळे त्या मिल्कमधलं असणारं जे प्रोटीन आहे ते पार्शली काय व्हायला लागतं डायजेस्ट व्हायला लागतं. पार्शली म्हणजे थोडंफार डायजेशन व्हायला लागतं प्रोटीनचं, ज्या प्रोटीनला कॅल्शियम प्रोटीन असं म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे मग दुधाचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं दह्यामध्ये होतं किंवा यॉगर्ट किंवा चीजमध्ये होतं. आता तुम्ही म्हणसाल मग कड यॉगर्टमध्ये फरक काय? कड म्हणजे आपण ज्याला दही म्हणतो. आता तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की घरी तुमच्या दही बनवतच असतील, कसं बनवतात. आता साधं सोपं आहे, दही जर बघितलं तर दुधामध्ये जर तुम्ही लेमन ज्यूस म्हणजे लिंबू जर पिळलं किंवा विनेगर जर टाकलं तर दुधापासून दही तयार होतं, बरोबर. पण यॉगर्ट जर कन्सिडर केलं तर सेम ते दह्यासारखंच असतं, पण फरक काय बघा, मी आत्ता सांगितलं की दही बनवताना म्हणजे कड बनवताना लेमन ज्यूस किंवा विनेगरचा वापर केला जातो, पण यॉगर्ट जर कन्सिडर केलं तर हे बनवताना बॅक्टेरियाचा वापर केला जातो. मग जसं की लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरिया असतील किंवा स्ट्रेप्टोकोकस बॅक्टेरिया असतील तर अशा बॅक्टेरियाचा वापर करून दुधाचं कन्व्हर्जन कशामध्ये केलं जातं दह्यामध्ये केलं जातं, त्याला यॉगर्ट म्हटलं जातं. म्हणजे दोन डिफरन्स लक्षात आले का बघा. कड म्हणजे काय तर लेमन ज्यूस आणि विनेगरचा जिथं वापर केला जातो त्याला कड म्हटलं जातं, जे की नेहमी रेग्युलर पद्धत घरी बनवतो ते. आणि यॉगर्ट म्हणजे काय तर जिथे बॅक्टेरिया वापरले जातात, म्हणजे डेअरी इंडस्ट्रीजमध्ये जे असतात तिथं बॅक्टेरिया वापरले जातात त्याला यॉगर्ट म्हटलं जातं. आणि चीज हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल, जे की आपण पुढे डिटेलमध्ये डिस्कस करणार आहे, चीज कसं तयार केलं जातं फ्रॉम मिल्क. म्हणजे तुमच्या साधं सोपं लक्षात आलं का बघा, लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरिया जे असतात जसं की लॅक्टोबॅसिलस ते काय करतात तर लॅक्टोज शुगर जे दुधामध्ये असतं त्याचं कन्व्हर्जन लॅक्टिक ॲसिडमध्ये करतील. लॅक्टिक ॲसिड तयार झालं की ते गाठी करायला सुरुवात करेल, त्यानंतर दुधामधलं प्रोटीन डायजेस्ट करायला मदत करेल आणि म्हणून मग दुधाचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं दह्यामध्ये होतं, यॉगर्टमध्ये होतं किंवा चीजमध्ये होतं. म्हणजे सुरुवातीला ॲज अ स्टार्टर किंवा ज्याला इनॉक्युलम म्हटलेलं आहे, इज यूज्ड इन अ प्रिपरेशन ऑफ मिल्क प्रोडक्ट ॲक्च्युअली कंटेन मिलियन ऑफ लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरिया. म्हणजे सुरुवातीला जे इनॉक्युलम वापरतात मिल्कचं कन्व्हर्जन ताकामध्ये करण्यासाठी किंवा दह्यामध्ये करण्यासाठी, तर त्याच्यामध्ये लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरियाचा वापर केला जातो, ज्याला शॉर्टमध्ये LAB असं पण म्हटलं जातं. आता आपण डिटेलमध्ये बघू कड, यॉगर्ट, बटर मिल्क आणि चीज कसं तयार होतं बघा. कड जर मी सांगितलं, आत्ताच मी सांगितलं की कड जर कन्सिडर केलं तर इंडियन कड इज प्रिपेअर्ड बाय युनॉक्युलेटिंग मिल्क विथ लॅक्टोबॅसिलस ॲसिडोफिलस. आता काही वेळेस कडमध्ये काय केलं जातं तर लॅक्टोबॅसिलस नावाचे बॅक्टेरिया वापरले जातात, किंवा डायरेक्ट तुम्ही लेमन ज्यूस किंवा विनेगर जर टाकला तर दुधाचं कन्व्हर्जन दह्यामध्ये होतं. आणि शिवाय हे जे लॅक्टोबॅसिलस ॲसिडोफिलस बॅक्टेरिया आहेत दे ऑल्सो चेक्स ग्रोथ ऑफ डिसीज कॉझिंग मायक्रोब्स, की त्या यॉगर्टमध्ये किंवा जे होणारं दही आहे त्याच्यामध्ये एखादं डिसीज कॉझिंग मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ होती आहे का ते सुद्धा चेक करण्याचं काम हे लॅक्टोबॅसिलस करत असतात, हे लक्षात घ्या. त्यानंतर यॉगर्ट जर कन्सिडर केलं तर इट इज प्रोड्यूस बाय कर्डलिंग मिल्क विथ द हेल्प ऑफ स्ट्रेप्टोकॉकस थर्मोफिलस. आता स्ट्रेप्टोकॉकस हे बॅक्टेरिया आहेत, स्ट्रेप्टोकॉकस हा जीनस आहे आणि थर्मोफिलस ही स्पीसीज आहे, किंवा लॅक्टोबॅसिलस बल्गॅरिकस
आता ही नावं लक्षात ठेवा. कड जर असेल तर लॅक्टोबॅसिलस नाव लक्षात ठेवायचं, आणि यॉघड जर असेल तर स्ट्रेप्टोकॉकस किंवा लॅक्टोबॅसिलस बल्गॅरिकस, अशा 2 स्पीसीज यॉघडमध्ये वापरल्या जातात. म्हणजेच दही बनवण्यासाठी यॉघडचा वापर केला जातो. दही बनवण्यासाठी हे 2 बॅक्टेरियाचा वापर केला जातो, ज्याला यॉघड पण म्हटलं जातं. त्यानंतर नेक्स्ट आहे बटर मिल्क. आता बटर मिल्क म्हणजे ज्याला मराठीमध्ये ताक म्हटलं जातं. आता सगळ्यांना माहिती आहे ताक कसं बनवतात. आता द ॲसिड्युलेटेड लिक्विड लेफ्ट आफ्टर चर्निंग ऑफ बटर फ्रॉम द कड. आता ज्यावेळेस तुम्ही दही खूप फेटता आणि त्याच्या वरच्या बाजूला ज्यावेळेस बटर म्हणजे ज्याला आपण लोणी म्हणतो ते बाजूला काढल्यानंतर जे लिक्विड राहतं, ज्याला ॲसिड्युलेटेड लिक्विड म्हटलेलं आहे, त्याला बटर मिल्क म्हणजेच ताक म्हटलं जातं. आता बऱ्याचदा तुम्हाला घरामध्ये आई बनवताना तुम्हाला माहिती असेल की ताक कशा प्रकारे बनवलं जातं. आता हे झालं कड, यॉगर्ट आणि बटर मिल्कबद्दल, जे की डेअरी प्रोडक्ट आहेत. त्यानंतर चीज बघा. आता चीज जर कन्सिडर केलं तर चीजमध्ये बरेच फ्लेवर, बरेच प्रकार येतात. जे कॉमनली चीज वापरलं जातं ते अशा प्रकारे दिसतं, किंवा एक असं प्लेन चीज पण मिळतं, किंवा चीजचे असे पीसेस पण स्क्वेअरमध्ये मिळतात. हे तुम्हाला माहिती असेल, जे की बर्गर वगैरेमध्ये वापरलं जातं. आता चीज जर कन्सिडर केलं तर चीज हे काय आहे, तर द मिल्क इज कोॲग्युलेटेड विथ लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरिया. कोॲग्युलेशन ह्या शब्दाचा अर्थ लक्षात ठेवा की गाठी तयार होणे. म्हणजे मिल्कचं कोॲग्युलेशन, गाठी तयार केलं जातं लॅक्टिक ॲसिड या बॅक्टेरिया वापर करून. आणि कर्ड फॉर्म इज फिल्टर टू. आता लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरिया वापरून मिल्कचं कन्व्हर्जन दह्यामध्ये करतात, आणि ते दही नंतर फिल्टर केलं जातं आणि सेपरेट केलं जातं वेमध्ये. आता वे म्हणजे काय, तर असा वॉटरी पार्ट ऑफ मिल्क दॅट रिमेन्स आफ्टर द फॉर्मेशन ऑफ कर्ड. बघा, दही तयार झालं बरोबर. आता तुम्ही जर दही लावलं असेल किंवा तुमच्या आईने घरात दही लावलं असेल तर तुम्ही एक ऑब्झर्व केलं असेल, त्याच्या वरच्या भागाला वॉटर तयार होतं बरोबर. म्हणजेच काय, तर हे जे वॉटर आहे ते सेपरेट केलं जातं, पाणी बाजूला काढलं जातं, आणि जे प्युअर दही आहे खाली साचलेलं ते घेतलं जातं. म्हणजे हे सेपरेशन केल्यानंतर अशा प्रकारे चीज तयार करतात. आता ते जे सॉलिड मास खाली राहिलेलं आहे ते काय केलं जातं, परत सेपरेट काढलं जातं, आणि ते रायपन विथ ग्रोथ ऑफ मोल्ड. आणि त्या सॉलिड मासवरती म्हणजे घट्ट जे दही राहिलेलं आहे त्याच्यावरती काय केलं जातं, खूप सारे वेगवेगळे फंगस ग्रो केले जातात. कशासाठी, तर हे फ्लेवर देण्यासाठी तसं केलं जातं. आता मग डिफरंट व्हरायटीज ऑफ चीज हे मार्केटमध्ये मिळतात. मग ते चीजची व्हरायटी जर कन्सिडर केली तर त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक स्ट्रक्चर कसं आहे, त्याचा फ्लेवर कसा आहे, टेस्ट कशी आहे, त्याच्यावरून चीज ठरलं जातं, किंवा वेगवेगळ्या व्हरायटी चीजच्या मार्केटमध्ये मिळतात. आणि ह्या सगळ्या वेगवेगळे मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर करून ह्या व्हरायटीज आपण तयार करू शकतो. म्हणजे साधं थोडक्यात लक्षात आलं का बघा, चीज कसं बनवतात. चीज जर कन्सिडर केलं तर दूध घ्यायचं, दुधामध्ये लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरिया टाकायचे, त्यानंतर त्याचं दह्यामध्ये कन्व्हर्जन होईल. दह्यामध्ये कन्व्हर्जन झालं की वरचं जे पाणी राहणार आहे ते काढून टाकायचं, सेपरेट करायचं. त्यानंतर घट्ट गोळा जो राहणार आहे, सॉलिड मास ज्याला म्हणतोय, त्याच्यावरती फंगस ग्रो करायचे, वेगवेगळे फ्लेवर देणारे, आणि त्याच्यावरून किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम जर वेगवेगळे तुम्ही वापरले तर वेगवेगळ्या प्रकारचे चीज आपल्याला मिळतात. मग त्यामध्ये कॉमन कोणते कोणते मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर केला जातो, तर बघा त्यामध्ये रॉग्युफॉर्ट आणि कोमेनबर्ड जे चीज आहे. आता हे प्रकार आहेत चीजचे बरं का, जे की आपल्या इंडियामध्ये मिळत नसतील, मला वाटते हे आउट ऑफ कंट्रीज मिळत असतील. रॉग्युफॉर्ट आणि कॅमेनबर्ड चीज जे आहे तर ते ब्ल्यू ग्रीन मोल्ड म्हणजे पेनिसिलियम हा जो एक फंगस आहे, पेनिसिलियम रॉग्रिफोर्ट आणि पेलिसियम कॅमेनबर्डी. आता हे पेनिसिलियमची म्हणजे फंगसची नाव आहेत, तर ते त्या चीजवरती ग्रो केलं जातं, त्या दह्यावरती ग्रो केलं जातं, जेणेकरून हे 2 प्रकारचे चीज आपल्याला मिळतात. किंवा अजून एक दुसरा प्रकार आहे चीजचा, ज्याच्यामध्ये लार्ज होल प्रेझेंट असतं, ज्याला स्विस चीज असं म्हटलं जातं. आता इथे तुम्हाला फोटोग्राफ बघायला मिळेल, बऱ्याच जणांना तुम्हाला हे चीजचा प्रकार माहिती असेल. आता हे तुम्हाला तिथं चीजमध्ये खूप मोठे मोठे होल दिसतात बघा, हे असे बरोबर. हे होल कशामुळे आलेले आहेत, तर हे जे स्विस चीज आहे ह्याला स्विस चीज म्हणतात बरं का. हे जे स्विस चीज आहे तर हे कसं डेव्हलप केलं जातं, इट इज डेव्हलप ड्यू टू प्रोडक्शन ऑफ लार्ज अमाऊंट ऑफ CO2 बाय बॅक्टेरिया. आता हे जे मोठे मोठे तुम्हाला
होल दिसत आहेत, हे कशाचे होल आहेत तर जास्त अमाऊंटमध्ये तिथं CO2 तयार झाल्यामुळं हे जास्त होल पडलेले आहेत, कारण तिथं गॅस तिथून बाहेर पडत असतो ज्यावेळेस चीज तयार होत असतं. आणि हे जे बॅक्टेरिया आहेत जे असे गोळे तयार करतात किंवा होल तयार करतात CO2चे, तर ते नाव लक्षात ठेवा. स्वीट चीज जे आहे ते कशामुळे बनतं तर प्रोपिओनिबॅक्टेरियम शेरमॅनी हे नाव लक्षात ठेवा. प्रोपिओनिबॅक्टेरियम शेरमॅनी हे जो बॅक्टेरिया आहे त्याच्यामुळे हे स्वीट चीज बनलं जातं. म्हणजे हे असे जास्त अमाऊंट ऑफ CO2 त्याच्यामध्ये प्रेझेंट असल्यामुळे हे अशा प्रकारचं चीज दिसतं. आता हे झालं सगळं डेअरी प्रॉडक्टबद्दल. त्यानंतर नेक्स्ट बघू आपण रोल ऑफ मायक्रोब्स इन इंडस्ट्रियल प्रोडक्शन. आता इंडस्ट्रियल प्रोडक्शन जर कन्सिडर केले तर इंडस्ट्रीमध्ये कुठे कुठे मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर केला जातो. तर त्यामध्ये बघा, ज्यावेळेस फर्मेंटेशन म्हणजे आंबवण्याची क्रिया चालते किंवा बाकीचे जे व्हरायटी ऑफ प्रोडक्ट्स आहेत जसं की अल्कोहोलिक बेवरेजेस आहेत, त्यानंतर ऑर्गॅनिक ॲसिड्स आहेत, विटामिन्स आहेत, ग्रोथ हार्मोन्स, एन्झाईम, अँटीबायोटिक्स, हे सगळे प्रोड्यूस करण्यासाठी मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर केला जातो इंडस्ट्रीमध्ये. म्हणजे तुम्हाला माहिती असेल आर्टिफिशियली ग्रोथ हार्मोन, एन्झाईम, अँटीबायोटिक्स किंवा विटामिन्स, ऑर्गॅनिक ॲसिड किंवा काही अल्कोहोलिक बेवरेजेस असतील जसं की बियर, विस्की, हे सगळं बनवण्यासाठी मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर केला जातो, हे लक्षात घ्या. मग आता प्रोडक्शन ऑफ ॲन इंडस्ट्रियल स्केल रिक्वायर्स ग्रोईंग मायक्रोब्स इन व्हेरी लार्ज वेसल. आता बघा, एखाद्या इंडस्ट्रीमध्ये तुम्ही बनवताय म्हटल्यावरती खूप सारी मोठी भांडी असली पाहिजेत आणि त्या वेसलला काय म्हटलं जातं फर्मेंटर्स म्हटलं जातं. आता इथे तुम्ही फर्मेंटरची जर डायग्राम बघितली तर अशा प्रकारे हे फर्मेंटर दिसतात. म्हणजे एक मोठं भांडं असतं ज्याला काय म्हटलेलं आहे ट्युब्युलर टावर फर्मेंटर म्हटलेले. म्हणजे जे काही अल्कोहोलिक बेवरेजेस असतात म्हणजे बियर, विस्की वगैरे तयार करण्यासाठी तर अशा प्रकारचे भांडे किंवा वेसल्स वापरले जातात. लक्षात आलं का बघा. त्यानंतर नेक्स्ट बघू आपण. बघा आता मेन फंक्शन फर्मेंटरचं काय असतं तर इट प्रोव्हाइड अ कंट्रोल्ड एन्व्हायरमेंट फॉर द ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. मेन फंक्शन काय फर्मेंटरचं तर मायक्रो ऑर्गॅनिझमला प्रॉपर एन्व्हायरमेंटल कंडिशन देणे, त्यानंतर किंवा इज डिफाईन ॲज मिक्सचर ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम टू ऑब्टेन द डिझायर्ड प्रोडक्ट, किंवा डिफाईन मिक्सचर देतं एक त्याला मायक्रो ऑर्गॅनिझमला जेणेकरून चांगल्या प्रकारे किंवा हवं ते प्रोडक्ट मिळावं. हे फर्मेंटरचं फंक्शन आहे, हे लक्षात ठेवा. आता सगळ्यात आधी आपण बघू प्रोडक्शन ऑफ अल्कोहोलिक बेवरेजेस. आता इंडस्ट्री लेवलला आपण कन्सिडर करतोय म्हटल्यावर ते सगळ्यात पहिल्यांदा आपण बघू अल्कोहोलिक बेवरेजेस कसे प्रोड्यूस केले जातात किंवा कोणत्या प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम अल्कोहोल बनवण्यासाठी वापरले जातात. मग त्यामध्ये बेवरेजेस म्हणजे ज्याला लिक्विड आपण म्हणतो हे कसे प्रिपेअर केले जातात तर साधं सोपं हे ड्रिंकिंग पर्पजसाठीच प्रिपेअर केले जाणार. मग त्यामध्ये टी, कॉफी, बियर, वाईन जे की स्टिम्युलंट म्हणून ॲक्ट करत असतात. आता व्हॉट इज मीन बाय स्टिम्युलंट. बघा टी, कॉफी, बियर, वाईन जर तुम्ही पिला असेल, आता हा भाग सोडा बियर आणि वाईनचा, पण टी कॉफी तरी तुम्ही पितच असाल दररोज बरोबर. तर तुम्ही पिल्यानंतर थोडंसं तुम्हाला असं एनर्जेटिक किंवा एनर्जी आल्यासारखं वाटतं बरोबर. मग हे कशासाठी असतं किंवा का असतं तर त्याच्यामध्ये असं काही केमिकल प्रेझेंट असतं की जे काय करतं स्टिम्युलंट म्हणजे काय तर असं सबस्टन्स विच इन्क्रीजेस नर्वस ॲक्टिव्हिटी इन द बॉडी. म्हणजे आपलं जे काही ब्रेनची किंवा नर्वस सिस्टीमशी रिलेटेड जी काय ॲक्टिव्हिटीज चाललेल्या असतात तर त्या थोड्याशा तात्पुरत्या त्या टेम्पररी म्हटले मी टेम्पररी इन्क्रीज करण्याचं काम हे असे प्रोडक्ट करत असतात किंवा असे सबस्टन्सेस करत असतात. त्याला स्टिम्युलंट म्हटलेलं आहे. बघा तुम्ही एखादा वेळेस चहा पिला किंवा खूप लेक्चरचा कंटाळा आला असेल तर तुम्ही जाऊन चहा पिता, कॉफी घेता बरोबर. म्हणजेच थोडासा थकवा दूर झाल्यासारखं वाटतं. म्हणजेच काय तर थोडंसं ॲक्टिवनेस जाणवतो. मग तसंच प्रकारे बियर आणि वाईनचं पण आहे. बघा नेहमी माणसं बियर आणि वाईन कधी पितात सांगा बरं. ज्यावेळेस त्यांना सगळ्यात जास्त टेन्शन असेल, खूप ब्रेनवरती ताण आला असेल, अशा वेळेस मग ते बियर आणि वाईन घेतात. हे कशासाठी तर थकवा दूर करण्यासाठी. म्हणजे स्टिम्युलंटचा अर्थ लक्षात आला का बघा. असा सबस्टन्स जो नर्वस ॲक्टिव्हिटीला इन्क्रीज करतो. मग त्यामध्ये टी, कॉफी, बियर, वाईन म्हणजे हे तसं जर विचार केलं तर थोडंसं बॉडीसाठी हे फायद्याचं पण आहे. पण लोक जर हे जास्त प्रमाणात घेत असतील, इवन बघा टी, कॉफी जर जास्त प्रमाणात घेतली तर हळूहळू भूक मंद होते आणि त्याच्यामुळे बरेचसे बॉडीचे प्रॉब्लेम येऊ शकतात, बरेचसे डिसिजेस होऊ शकतात. सेम तसंच बियर आणि वाईनचं आहे.
जेवढं जास्त प्रमाणामध्ये तुम्ही घेसाल तेवढं ते किडनीला डॅमेज करतं, लिव्हर डॅमेज करतं, बरोबर. त्याच्यामुळे हे जास्त प्रमाणामध्ये घ्यायचं नाही. मग परत तुम्ही आता घरी जाऊन सांगचाल की मॅडमने सांगितले बियर आणि वाईन घ्या, असं काही करू नका, ते आपल्यासाठी घातकच आहे. त्यानंतर आता अल्कोहोलिक बेवरेजेस जर कन्सिडर केलं तर अल्कोहोलिक बेवरेजेस आर प्रोडक्ट्स ऑफ अल्कोहोलिक फर्मेंटेशन ऑफ द स्पेसिफिक सबस्ट्रेट. एक स्पेसिफिक सबस्ट्रेट वापरून ज्यावेळेस फर्मेंटेशन केलं जातं त्यावेळेस अल्कोहोलिक बेवरेजेस तयार केले जातात किंवा होतात. मग यूज ऑफ मायक्रोब्स इन मेकिंग, आता इथं थोडंसं करेक्शन करून घ्या, तुमच्या टेक्स्टबुकमध्ये सुद्धा इथं माल्किंग झालेलं आहे, तर ते मेकिंग आहे, मेकिंग म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर अल्कोहोलिक बेवरेजेस करण्यासाठी वापर केला जातो आणि त्यालाच म्हटलं तर इज नोन सिन्स वेदिक पिरियड. वेदिक पिरियड म्हणजे काय, तर खूप साऱ्या वर्षानुवर्ष मायक्रो ऑर्गॅनिझम्स वापरले जातात अल्कोहोलिक बेवरेजेससाठी. मला वाटतं तुम्ही पूर्वीचे जर तुम्ही पोर्तुगीज वगैरे बघितले तर त्यांच्यामध्ये खूप सारे बियरचे प्रकार किंवा वाईनचे प्रकार असे वापरले जायचे बघा, किंवा तयार केले जायचे, किंवा राजा महाराजा जे आधी होते तर त्यांच्यामध्ये सुद्धा हे असे प्रकार भरपूर होते, म्हणजे बियर, विस्की, असं वाईन तयार करण्याचे. म्हणजे हे खूप आधीपासून पूर्वीपासून चालत आलेले फर्मेंटेशन ही प्रोसेस जी की अल्कोहोल तयार करण्यासाठी वापरली जाते. म्हणजे 5000 to 7000 BC असं म्हटलेलं आहे. म्हणजे खूप वर्षानुवर्षे ही प्रोसेसेस चालत आलेल्या आहेत, म्हणजे खूप जुन्या आहेत ह्या. आता मायक्रोब जर कन्सिडर केले, मग अल्कोहोलिक बेवरेजेसमध्ये इस्पेशली ईस्ट जर कन्सिडर केलं, ज्याला सॅकरोमायसिस सेरिवेसी असं आपण म्हणतो. सॅकरोमायसिस ही जीनस आहे आणि सेरिवेसी ही स्पीसीज आहे. तर ईस्टच्या सेल्स आहेत तर त्या हॅज बीन यूज फ्रॉम टाईम इमेमोरिएबल फॉर द प्रोडक्शन ऑफ बेवरेजेस, जसं की वाईन, बियर, विस्की, ब्रँडी, रम, हे सगळे प्रकार आहेत, बरोबर, अल्कोहोलिक बेवरेजेसचे. तर हे सगळे वापरण्यासाठी किंवा तयार करण्यासाठी हे खूप प्राचीन पद्धत आहे, ज्याला अतिप्राचीन म्हटलेलं आहे. इमेमोरियल म्हणजे काय, अतिप्राचीन पद्धत आहे की ह्या मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर करून हे सगळे अल्कोहोलिक बेवरेजेस तयार करणे. आता त्या पर्पजसाठी मग मी सांगितलं की कोणतं सेल वापरलं जातं, तर ईस्ट वापरलं जातं, ज्याला सॅकरोमायसिस सेरिवेसी ची व्हरायटी किंवा इलिप्सॉइडिस, जो की कॉमनली कॉल्ड ॲज अ ब्रिवर्स ईस्ट त्याला म्हटलं जातं. तर हे सगळं फर्मेंटिंग माल्टेड सिरियल्स किंवा फ्रूट ज्युसेस बनवण्यासाठी वापरलं जातं. म्हणजे फ्रूटचा ज्यूस घ्यायचा किंवा सिरियल्स घ्यायचे आणि त्याच्यापासून इथेनॉल म्हणजेच अल्कोहोल तयार करायचं. आता इथेनॉल तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये झालं असेल, म्हणजे लक्षात आलं का थोडंफार, की मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर करून फ्रूट ज्यूस काढला जातो, त्याच्यामध्ये हे ईस्ट सेल टाकायच्या, जेणेकरून त्याच्यापासून काय तयार होईल, इथेनॉल म्हणजेच अल्कोहोल तयार होईल, म्हणजेच बेवरेजेस तयार होईल. लक्षात येते का बघा. मग त्यामध्ये जर बेवरेजेस कन्सिडर केले जसं की वाईन, बियर, दे आर प्रोड्युस्ड विदाउट डिस्टिलेशन. आता डिस्टिलेशन होत नाही त्यांच्यामध्ये. आता तुम्हाला डिस्टिलेशन म्हणजे माहिती आहे की प्युरिफिकेशन करायचं, बरोबर. तर ते विदाउट डिस्टिलेशन वाईन आणि बियर तयार होते, पण विस्की, ब्रँडी किंवा रम जी असते त्याला डिस्टिलेशन प्रोसेस लागते, बरोबर. आणि त्यासाठी मग ट्युब्युलर टावर फर्मेंटर हे लार्ज स्केल प्रोडक्शनसाठी अल्कोहोलच्या वापरलं जातं, जे की मगाशी मी तुम्हाला डायग्राम दाखवली. म्हणजे जास्त प्रमाणामध्ये जर अल्कोहोल तयार करायचं असेल तर ट्युब्युलर टावर फर्मेंटर हे वापरलं जातं किंवा यूज केलं जातं. आता बाकीच्या पण काही ट्रॅडिशनल ड्रिंक्स आहेत, फूड्स आहेत, जसं की फर्मेंटेशन थ्रू ईस्ट सेल थ्रू तयार केले जातात. मग त्यामध्ये ट्रॅडिशनल ड्रिंक ऑफ द कोस्टल रिजन म्हणजे साऊथ इंडियामध्ये जर तुम्ही गेला तर तिथे काही फर्मेंटिंग शुगर सॅप जे आहेत ते पाम प्लांट किंवा कोकोनट पामपासून तयार केलं जातं, ज्याला ताडी वगैरे म्हणतात बघा, जे की मोस्टली साऊथमध्ये मिळतं. मग हा सुद्धा एक फर्मेंटेडचा प्रोडक्टचा प्रकार आहे, बरोबर. त्यानंतर तुम्ही गोवामध्ये जर गेला असाल तर फेमस वाईन मिळते गोवामध्ये, जर तुम्हाला माहिती असेल तर, ज्याला फेनी असं म्हटलं जातं. आता ही कशी तयार केली जाते, तर इट इज फॉर्म बाय फर्मेंटिंग फ्लेशी पेडिसल्स ऑफ कॅश्यू फ्रूट्स. आता कॅश्यू म्हणजे काजू, काजूचा जो पेडिसेल असतो. आता पेडिसेल म्हणजे काय, तर त्याला म्हटलं तर स्टॉक ऑफ फ्लावर. हे सगळं तुम्हाला झालेलं आहे रिप्रोडक्शन इन फ्लावरमध्ये, बरोबर. मग त्याला फेनी असं म्हटलं जातं. म्हणजे जो काही कॅश्यूचा फ्लावर आहे त्याच्या पेडिसेलपासून
काय केलं जातं, फेनी नावाची ड्रिंक बनवली जाते, जी की सेम ॲक्ट्स ॲज अ वाईन, म्हणजे ती ॲक्च्युली वाईनच असते, जी की गोवामध्ये फेमस आहे. आणि इकडं साऊथ इंडियामध्ये गेलं तर त्याला ताडी म्हटलं मी तुम्हाला, जी की कोकोनट किंवा पाम प्लांटपासून तयार केली जाते. मग अशा वेगवेगळे ड्रिंक्स आहेत ट्रॅडिशनल, जे की इंडियामध्ये वापरले जातात. बट डीज आर नॉट गुड फॉर आवर हेल्थ. जर जास्त प्रमाणामध्ये ते घेतलं तर ते चांगले नसतात हेल्थसाठी. ओके, हे ट्युब्युलर फ्लावर फर्मेंटर मी दाखवलं. त्यानंतर नेक्स्ट बघू ॲज अ प्रोडक्शन ऑफ ऑर्गॅनिक ॲसिड. आता ऑर्गॅनिक ॲसिडचं प्रोडक्शन कसं केलं जातं, मग त्यामध्ये सुद्धा मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर केला जातो. बघा, मायक्रोब्स आर ऑल्सो यूज फॉर द कमर्शियल अँड इंडस्ट्रियल प्रोडक्शन ऑफ सर्टन ऑर्गॅनिक ॲसिड. बघा, मायक्रो ऑर्गॅनिझम हे कमर्शियल आणि इंडस्ट्रियल प्रोडक्शनसाठी पण, कमर्शियल म्हणजे जे व्यावसायिकदृष्ट्या आपण म्हणू, तर त्यासाठी पण मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर केला जातो, जेणेकरून ऑर्गॅनिक ॲसिड काही तयार केले जातात. मग हे जे कंपाऊंड्स आहेत कॅन बी प्रोड्यूस डायरेक्टली फ्रॉम द ग्लुकोज. ग्लुकोजपासून एकतर ते तयार केले जातील किंवा एंड प्रोडक्ट ते पायरुवेट किंवा इथेनॉलचं असतील. बरोबर. आता काही ऑर्गॅनिक ॲसिड इंडस्ट्रीमध्ये जे तयार करतात ते लक्षात ठेवा. बघा कोणते कोणते. सगळ्यात आधी आहे सायट्रिक ॲसिड, जे की अस्परजिलस नायगर, आता हा एक फंगसची स्पीसीज आहे, त्याच्यापासून तयार केलं जातं. त्यानंतर ग्लुकोनिक ॲसिड जे आहे ते अस्परजिलस नायगर म्हणजे सेम फंगस स्पीसीजपासून तयार केलं जातं. त्यानंतर फ्युमारिक ॲसिड जे आहे ते रायझोपस आर्चिझस नावाचा जो बॅक्टेरिया आहे त्याच्यापासून तयार केलं जातं. त्यानंतर ॲसिडिक ॲसिड जे आहे तो ॲसिटोबॅक्टर, हा सुद्धा एक बॅक्टेरिया आहे, ॲसिटोबॅक्टर ॲसिटी, ॲसिटोबॅक्टर ॲसिटी, त्याच्यापासून तयार केलं जातं. हा सुद्धा एक बॅक्टेरिया आहे. आता काही वेळेस तुम्हाला CETला अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात, किंवा नीट लेवलला जरी तुम्ही गेला तर अशा प्रकारचे प्रश्न येतात, किंवा असं विचारलं जातं फ्रॉम विच बॅक्टेरिया फ्युमारिक ॲसिड इज प्रोड्यूस, किंवा ॲसिटिक ॲसिड इज प्रोड्यूस बाय डॅश बॅक्टेरिया. तर त्यावेळेस तुम्हाला ही नावं सांगता आली पाहिजेत. त्याच्यामुळे हे व्यवस्थित लक्षात ठेवा. हे जे ऑर्गॅनिक ॲसिड्स आहेत ते ह्या फंगस आणि ह्या बॅक्टेरियापासून तयार केले जातात. कळलं. त्यानंतर आता ऑर्गॅनिक ॲसिड जर कन्सिडर केले आर फर्दर यूज्ड व्हेरियसली. आता ऑर्गॅनिक ॲसिडचा वापर कुठे कुठे होतो तर बघा, बेस्ट एक्झाम्पल द्यायचं म्हणजे तर सायट्रिक ॲसिड. मला वाटतं सायट्रिक ॲसिड तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती असेल की ढोकळा वगैरे बनवण्यामध्ये पण सायट्रिक ॲसिडचा वापर केला जातो. इवन इट इज यूज इन अ कन्फेक्शनरीज. कन्फेक्शनरी म्हणजे मिठाईच्या दुकानामध्ये वगैरे हे वापरले जातात सायट्रिक ॲसिड. त्यानंतर फ्युमारिक ॲसिड इन रेझिन्स ॲज वेटिंग एजंट. रेझिन्स ॲज वेटिंग एजंट म्हणजे काय, रेझिन्स म्हणजे तसं दोन्ही अर्थ होतात. रेझिन जर कन्सिडर केलं तर डिंक तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, बरोबर. तर हा जो डिंक आहे तो ॲक्च्युली प्लांटचा वेस्ट मटेरियल असतं, बरोबर. तर ते भिजवण्यासाठी म्हणजे भिजवण्यासाठी ह्या फ्युमॅरिक ॲसिडचा वापर केला जातो. किंवा रेझिन जर बघितले तर मनुके पण आपण त्यांना म्हणतो, तर हे भिजवण्यासाठी फ्युमॅरिक ॲसिडचा वापर केला जातो. त्यानंतर ग्लुकोनिक ॲसिड हे मेडिसिनमध्ये वापरलं जातं फॉर द सोल्युबिलिटी ऑफ Ca++ आता सोल्युबिलिटी म्हणजे कन्सिडर केलं तर सोल्युबिलिटी म्हणजे आपण असं म्हणतो की प्रॉपर्टी ऑफ सॉलिड लिक्विड ऑर गॅसेस, ज्यालाच आपण सोल्यूट म्हणतो, टू डिझॉल्व इन अ सॉलिड लिक्विड ऑर गॅसेस सॉल्वंट, त्याला सोल्युबिलिटी म्हणलं जातं. आता हे बरेचदा शब्द तुम्हाला हे केमिस्ट्रीमध्ये झाले आहेत, त्याच्यामुळे मी हे डिटेलमध्ये सांगत बसत नाही. ग्लुकोनिक ॲसिडचा वापर फक्त एवढंच लक्षात ठेवा की इन मेडिसिनमध्ये होतो फॉर द सोल्युबिलिटी ऑफ Ca++ आयन्स. म्हणजे लक्षात आलं का बघा. म्हणजे ऑर्गॅनिक ॲसिड जर कन्सिडर केले तर काही ऑर्गॅनिक ॲसिड कन्फेक्शनरीमध्ये वापरतात, काही रेझिन्स वेटिंगसाठी वापरतात, किंवा काही मेडिसिनमध्ये पण त्याचा यूज केला जातो. त्यानंतर नेक्स्ट आहे प्रोडक्शन ऑफ विटामिन्स. आता विटामिन जर कन्सिडर केले तर तुम्हाला माहिती असेल की बऱ्याचदा तुम्हाला जर काही डिफिशियन्सी वगैरे झाली विटामिनची तर डॉक्टर एक्स्ट्रा टॅबलेट देतात ॲज अ सप्लिमेंटरी, बरोबर. जे की मेडिकलमध्ये इझिली विटामिनच्या गोळ्या अवेलेबल असतात, टॅबलेट अवेलेबल असतात, बरोबर. मग हे विटामिन जे आहे ते कसं तयार केलं जातं तर आर्टिफिशियली तयार केलं जातं. मग त्यासाठी मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर केला जातो. म्हणजेच विटामिन जर कन्सिडर केले तर आर द सम ऑर्गॅनिक नायट्रोजिनस कंपाऊंड्स विच आर कॅपेबल ऑफ परफॉर्मिंग मेनी लाईफ सस्टेनिंग फंक्शन्स. आता लाईफ सस्टेनिंग फंक्शन म्हणजे काय तर लाईफ टिकवण्यासाठी आपल्या बॉडीमध्ये
खूप सारे विटामिन्सचा वापर केला जातो, बरोबर. आणि हे जे कंपाऊंड्स आहेत ते कॅनॉट बी सिंथेसाइज्ड बाय ह्युमन्स. आता सगळेच विटामिन ह्युमन बिंग सिंथेसाइज करत नाहीत, ते आपल्याला ॲज अ सप्लिमेंट म्हणून आपल्या डाएटमधून घ्यावे लागतात, बरोबर. पण त्यामध्ये एवढं लक्षात ठेवा, एक्सेप्ट विटामिन डी जर कन्सिडर केली, म्हणजे विटामिन डी सोडून बाकीचे जी विटामिन आहे, जसं की विटामिन ए, B12, त्यानंतर बी सी, हे जे विटामिन्स आहेत ते आपण डेली जो डाएट खातो, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहिती असेल की विटामिन सी जर कन्सिडर केलं तर जे लेमनच्या फॅमिली आहेत, जसं की लिंबू किंवा मोसंबी, संत्री, त्याच्यापासून आपल्याला मिळतं. त्यानंतर विटामिन ए सगळं जास्त पपईपासून मिळतं. म्हणजे हे आपल्या डाएटमधून विटामिन्स घ्यावे लागतात, ते असे सहजासहजी आपल्या बॉडीमध्ये प्रोड्यूस होत नाहीत. मग आता त्यासाठी मग प्रोडक्शन ऑफ विटामिन कसं केलं जातं, तर काही मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर करून विटामिन्स तयार केलं जाऊ शकतं. जसं की बघा, मायक्रोब्स आर कॅपेबल ऑफ सिंथेसायझिंग द विटामिन्स अँड हेज दे कॅन बी सक्सेसफुली यूज्ड फॉर कमर्शियल प्रोडक्शन ऑफ मेनी ऑफ द विटामिन्स. आता कमर्शियल प्रोडक्शनसाठी मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे व्यावसायिकदृष्ट्या जर कन्सिडर केलं तर हे मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर करून किंवा हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत ते काय करत असतात, तर बरेचसे विटामिन्स ते सिंथेसाइज प्रोड्यूस करत असतात आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये जे विटामिन तयार झालेले आहेत ते एक्स्ट्रॅक्ट करून बाहेर काढून मग ते ॲज अ टॅबलेटच्या फॉर्ममध्ये मार्केटमध्ये विकले जातात फॉर द ह्युमन हेल्थ, हे लक्षात घ्या. मग त्यामध्ये एक्झाम्पल जर कन्सिडर केले विटामिनचे, तर त्यामध्ये थायमिन आहे, रायबोफ्लेविन आहे, पायरिडॉक्झिन आहे, फोलिक ॲसिड आहे, पॅन्थोथेनिक ॲसिड आहे, बायोटीन आहे, त्यानंतर विटॅमिन B12 आहे, एस्कॉर्बिक ॲसिड आहे, बीटा कॅरोटीन आहे, ज्यालाच प्रोविटॅमिन ए म्हटलं जातं, किंवा अर्जिस्टेरॉल आहे, ज्याला प्रोविटॅमिन डी म्हटलं जातं. तर असे बरेचसे विटामिनचे टाईप्स आहेत जे आर्टिफिशियली बाय युझिंग मायक्रो ऑर्गॅनिझम तयार केले जातात. मग आता त्यामध्ये विटामिन्स आर मॅन्युफॅक्चर बाय फर्मेंटेशन युझिंग डिफरंट मायक्रोबियल सोर्सेस. आता ते कोणते कोणते असे विटामिन आहेत, थोडंसं यामध्ये एक्झाम्पल्स खाली दिलेले आहेत बघा, जे की फर्मेंटेशन मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर करून फर्मेंटेशन करून हे विटामिन्स तयार केले जातात, म्हणजे मॅन्युफॅक्चर केले जातात. मग त्यामध्ये नावं लक्षात ठेवा. आता ह्यामध्ये जर कन्सिडर केलं तर विटामिन B2 एक आहे, बरोबर, जे की न्यूरोस्पोरा गॉसिपी आणि इरिमोथिशियम HB हे दोन जर मायक्रो ऑर्गॅनिझम कन्सिडर केले तर ह्या दोन मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर करून विटामिन B12 आपण मिळवू शकतो. त्यानंतर B2 आणि विटामिन B12 जर कन्सिडर केलं तर त्यामध्ये सुडोमोनास डेंट्रिफिकन्स ह्याचा वापर करून आपण B12 मिळवू शकतो मायक्रो ऑर्गॅनिझमचा. त्यानंतर विटामिन C जे आहे ते अस्परजिलस नायगर, जे की फंगसची स्पीसीज आहे, तर विटामिन C त्याच्यापासून मिळू शकतं. म्हणजे असे बरेचसे मायक्रो ऑर्गॅनिझम ज्यामध्ये फंजाय असतील किंवा काही बॅक्टेरिया असतील तर त्यांचा वापर करून आपल्याला विटामिन्स हे मिळवू शकतो आपण आर्टिफिशियली बाय फर्मेंटेशन प्रोसेस. मग अशा प्रकारे विटामिन किंवा डेअरी प्रोडक्ट असतील किंवा अल्कोहोलिक बेवरेजेस असतील तर त्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर करून ते ह्युमन हेल्थसाठी किंवा ह्युमन वेलफेअरसाठी ते तयार केले जाऊ शकतात. Okay, in the next lecture we will study about प्रोडक्शन ऑफ अँटीबायोटिक्स कसे तयार केले जातात, त्यानंतर एन्झाईम्स कसे तयार केले जातात आणि जिब्रेलिन प्रोडक्शन कसं होतं. थँक्यू.